लोक ज्यांना आपल्याला माहिती आहे की योजना ही ज्यांना मिळायला पाहिजे त्यांनाच मिळायला पाहिजे, काही लोक जे अपात्र होते त्यांना सुद्धा मिळत होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची छाननी सुरू आहे। परंतु विरोधक जे नेहमीप्रमाणे अपप्रचार करतात की योजना बंद होईल, योजना अशी बंद होणार नाही, हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे ही योजना सुरू राहील, फक्त त्याचे जे काही छाननी आहेत ती योग्य प्रकारे झाली पाहिजे, म्हणून काही काळासाठी ई-केवायसी थांबले, ते पुन्हा सुरू होईल। यापूर्वी ज्या लोकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्या सर्वात काय कारवाई करणार नाही, त्याच्यावर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, स्वतः मंत्री महोदयांचं आपण स्टेटमेंट ऐकलं असेल की त्यांच्यावर कारवाई होणार आहे। हे 2 दिवस जे दौरा केला तुम्ही, तर संघटनेमध्ये काय दिसतं का बदल की महिलांना आणखी काय मानाचं नवीन पद महिलांसाठी दिले पाहिजे? मराठवाड्याची राजधानी आहे, मराठवाडा स्तरावर इथं काही पद दिले पाहिजे, संघटनेत पद दिले पाहिजे महिलांसाठी विशेषतः? नाही, निश्चितच महिलांची जी संघटनात्मक बांधणी आहे ती इथे पूर्वीपासूनच चांगली होती। आता आमदार साहेब इथे आहेत, त्यांच्या एरियातली पूर्ण बांधणी चांगली आहे। जिकडे आमचे आमदार नाही आहेत किंवा जिथे एक नेतृत्वाचा कुठेतरी अभाव असेल तर तिथे आम्ही पूर्णपणे तिकडे पण बांधणी पूर्ण करणार आहोत। आणि महिला नेते आमच्या आहेतच इकडे ऑलरेडी, तर अर्थात कोणाला अजून काही घोषित करण्या आत्ता हा आमचा विषय नाही आहे। आमचा विषय फक्त सर्वे आणि अभ्यास करणं एवढा आहे। आमचा रिपोर्ट आम्ही माननीय मुख्य नेत्यांना दिल्यावर नक्कीच तिथे आम्ही आमचे रेकमेंडेशन्स त्यांना देऊ। निर्णय प्रक्रियेमध्ये निश्चितच बघा, आता सगळ्यात पहिले सुरू करायचं तर उपसभापती महिला राहिलेले आहेत, त्याच्यानंतर महिला आघाडीमध्ये सचिव हे पद पहिल्यांदा मला दिलं। 3 महिला नेत्या, शिवसेनेच्या 57-58 वर्षाच्या इतिहासात महिला नेत्या हे कधी म्हणजे महिलांना नेतेपद दिलेलं नव्हतं, सगळे पुरुषच होतं। यावेळेला आपण पाहताय मागे पोस्टरवर त्यांचे फोटो आहेत, भावनाताई असतील, नीलमताई असतील आणि मीना कांबळी या महिला नेत्या आहेत। तर हे शिंदे साहेबांनी याची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे शिवसेने बघा, शिंदे साहेबांनी शिवसेना आता त्यांच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर 3-3.5 वर्ष झालेली आहेत। त्यामुळे यामध्ये त्यांनी आमदार खासदार निवडून आणलं, 7 खासदार निवडून आणले आहेत। सगळ्यात स्ट्राईक रेट जास्ती शिंदे साहेब आमचाच आहे। त्याच्यानंतर 57 आमदार आणि 3 अपक्ष आमच्याकडे आहेत, 60 आमदार आहेत। त्याच्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमचे लोक निवडून आलेले आहेत। त्यामुळे ही सगळी उपलब्धी एवढ्या कमी काळामध्ये माननीय शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये हे शक्य झालेलं आहे। ताई, सध्या ऑपरेशन टायगरचा विषय चालू आहे। तुम्हाला तुमचे नेते हो, पण असे म्हटले की 7 खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर यशस्वी होईल, तुमचं काय म्हणणं आहे? बघा, ऑपरेशन टायगर हा विषय असा आम्ही काही त्याला नाव दिलेलं नाही आहे मुळात म्हणजे, परंतु काही गट जर का आमच्याकडे येणार असतील, आता त्यांना त्यांच्या पक्षात ते आहेत, त्या नेतृत्वावर त्यांचा जर का विश्वास राहिलेला नसेल, दरवाजे बंद करणं हाच विषय असतो आणि जे जाणार आहेत त्यांना थांबवत पण नाही, त्यांना उलटं गेट आऊट म्हणतात। मग आता गेट आऊट जर का पक्ष नेतृत्वच म्हणत असेल तर आमची दारं उघडी आहेत। सध्या किती खासदार संपर्कात आहेत? नाही, याविषयी मी इथे बोलू शकत नाही, अर्थात तो विषय पण आजचा इथे नाही आहे। आणि बघा, शिंदे साहेबांचे दरवाजे नेहमी उघडे होतात। आता वर्षा बंगल्यावर जितके कधी लोक गेले नाही तेवढे 2.5 वर्षाच्या काळामध्ये वर्षा बंगला कोणी पाहिला नव्हता, तो लोकांनी सामान्य जनतेने पण पाहिला। त्यामुळे आमची दारं खुली आहेत। सगळ्या राजकीय पक्षांमध्ये मराठवाड्यातल्या महिलांना कधी फारशी संधी मिळत नाही नेतृत्वाची। सगळे जे मोठमोठे नेत्यांची पद आहेत मुंबई पुण्यातल्या पट्ट्यातल्या महिलांनाच मिळतात। नाही, पुढे पण इथे नक्की, हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला। आम्ही तसे रेकमेंडेशन्स करू की मराठवाड्यात आता महिला चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, हे रेकमेंडेशन आम्ही नक्की देऊ। ताई, पालघर नंतर नागपूरमध्ये देखील एक लव्ह जिहादची घटना म्हणजेच समोर आली आहे। या घटना कमी होत नाहीत, वाढत जात आहेत, किंवा हे समोर येतात, रोखण्यासाठी एक हिंदुत्ववादी सरकार म्हणून आपली कशी भूमिका आहे? बघा, लव्ह जिहादचे विषय जे आहे ते आम्ही अतिशय गांभीर्याने घेतले आहे आणि पूर्वीची शिवसेना भरकटली, हिंदुत्व दूर केलं आणि तुष्टीकरणाची राजनीती त्यांनी केली। परंतु शिंदे साहेबांनी जे अभिप्रेत आहे, जी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना जशी शिवसेना अभिप्रेत आहे
तशी शिवसेना आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आहे आणि लव्ह जिहाद जे विषय सभागृहात देखील आम्ही बऱ्याच वेळ याबद्दल बोलत असतो, परंतु याबद्दल एक नक्कीच मोठी मूव्हमेंट चालवली पाहिजे आणि लव्ह जिहाद मुळे आमच्या हिंदू मुली जर का त्यांचं कुठेतरी शोषण होणार असेल, त्यांना चुकीच्या मार्गावर नेणार असेल, तर आमची ही महिला आघाडी जी आहे ती सक्षम आहे आणि लव्ह जिहाद जर का करून हिंदू मुलींना कोणी भरकटत असेल तर आमच्या या रणरागिणी त्यांना सोडणार नाही. महिलांसाठी तुम्ही हा प्रयत्न करताय, महिला सक्षमीकरण किंवा जनजागृतीसाठी, मात्र चंद्रपूरमध्ये अशी घटना समोर आली की खराब रस्त्यामुळे एका गर्भवतीचा जीव गेला. मागे मी चंद्रपूरला गेले होते काही 15 दिवसापूर्वी, तेव्हा 2-3 वाघिणींनी 4 महिलांवर हल्ला केला होता आणि त्या मृत पावल्या. तर तिथे भेट दिली, तिकडे सरकारी मदत पोचते की नाही हे सगळं आम्ही पाहिलं. परंतु यावरून लक्षात येतं की चंद्रपूरमध्ये जे कोण आमदार खासदार असतील त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर का खराब रस्त्यामुळे जर का कोणाचा जीव दगावत असेल एका गर्भवती, तर हे निश्चितच अशोभनीय आहे आणि त्याबद्दल नक्कीच मी एक स्वतः महिला आमदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन काही करायचं असेल किंवा प्रशासनाला जागं करायचं असेल, रस्ता जर का नसेल, आपण पालघरच्या आमच्या या ताई इथे आहेत, ज्योतिताई मेहर, पावसाळ्यात पण अशा बरेचदा घटना घडतात आणि आम्ही नेहमी सांगतो की ज्या कोणी गर्भवती महिला आहेत आणि आता त्यांची डिलिव्हरीची वेळ जवळ आली असेल तर त्यांना सुरक्षित ठिकाणी अगोदरच हलवलं पाहिजे, म्हणजे डिलिव्हरी जवळ आल्यावर मग जी पळापळ होते पावसाळ्यामध्ये तर ती होऊ नये यासाठी देखील आम्ही जागरूक राहणार आहोत. महाराष्ट्र पोलीस दलासाठी एक केंद्र सरकारकडून एक योजना राबवण्यात येत आहे आणि ती आता मंजुरी त्याला मिळाली आहे. 730 कोटींची ही योजना आहे आणि फडणवीसांकडनं ही ट्विट करत माहिती देण्यात आलेली आहे. परत रिपीट करा, कुठली योजनेसाठी? महाराष्ट्र पोलीस दलासाठी आधुनिकीकरणासाठी एक योजना म्हणजे केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. 730 कोटींची एकंदरीत योजना आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली. नाही, चांगलं आहे. पोलीस दलाकडे लक्ष दिलंच पाहिजे. पोलीस दलाच्या ज्या समस्या आहे, पोलीस पत्नींच्या पण समस्या आहे आणि एकंदर पोलिसांच्या घरांचा प्रश्न असेल, त्यांच्या नोकरीचा बदल्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी हा निधी जर का उपलब्ध झाला असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. मॅडम, तुम्ही आज महिला मेळावा घेताय, मात्र या महिलांना पाण्यासाठी अजून पाणी योजना कधी चालू होणार त्याचं काय आढावा? प्रदीपजी, या म्हणजे तुम्ही संभाजीनगरबद्दल विचारताय? प्रदीपजी, तुम्हाला काही याच्यावर बोलायचं असेल तर बोलू शकता. जवळपास पाणी 10 दिवस असलं तरी आता 3 महिन्याच्या आत जवळपास आत्ता एक लाईन फुटल्यामुळं आज जवळपास पहिले 10 दिवसाला पाणी मिळत होतं, ते 2 दिवसाला मिळणार होतं, पण लाईन फुटल्यामुळं ते थांबलं. या 3 महिन्याच्या आत शहरातल्या सर्व नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पाणी मिळेल अशी योजना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी 800 कोटी त्या काळामध्ये दिले पैसे. हो, 800 कोटी दिले. 800 कोटी रुपये दिले आणि त्याच्यामुळे ही योजना 50 लाख लोकांना पाणी मिळावं अशी लाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि 100% 3 महिन्याच्या आत मला वाटतं सर्व शहरातील नागरिकाला पाणी या ठिकाणी मिळेल. मुळात म्हणजे मी एक पुन्हा स्पष्ट करू इच्छिते, हा मेळावा नाही आहे. मेळावा असता तर तुम्हाला इकडे 10-15 हजार महिला दिसल्या असत्या, एवढी आमची इकडे ताकद आहे. परंतु हा एक संवाद दौरा आहे, पदाधिकाऱ्यांना फक्त आम्ही बोलवलेला आहे, मुख्य पदाधिकारी. झालं, ठीक आहे. आता हिंदीमध्ये एखाद दोन, चला. हाँ, अमरावती जिले में 33,000 महिला जो लाडकी बहन है उनको हमेशा के लिए अपात्र घोषित कर दिया गया है, उसके बारे में देखिए, जैसे कि मैंने कहा कि 18 से 60 साल की जो उम्र में जो महिलाएं हैं उनके लिए योजना है और जो गरीबी रेशे के उस स्तर में है तो उनके लिए ये योजना है. और अभी देखा गया कि जो अपात्र है, जिनके पास 4 व्हीलर है, 2 व्हीलर है, ऐसी भी लोग जिनके घर में है या तो इनका एनुअल इनकम भी बहुत ज़्यादा था, तो निश्चित है कि जो ये योजना का लाभ है जो सही लोगों को मिलना चाहिए. तो इसलिए ये बड़े, और केवाईसी का भी मुद्दा है, केवाईसी के भी जो इश्यूज है वो जल्द ही सॉल्व करेंगे और जो योजना का लाभ है जो जिनको मिलना चाहिए उनको ही हम देंगे, उनको ही सरकार देगी. ऑपरेशन टाइगर के तहत जो है आप शिवसेना वाटा के 7 सांसद आपके संपर्क में है, आपके पक्ष के संपर्क में, ऐसा बोला जा रहा है. कहा देखिए, ऑपरेशन टाइगर वगैरह ऐसा कुछ भी नहीं है, इसका कोई नाम नहीं है. मगर कुछ लोग अगर
नेतृत्व से नाराज है और अगर उनका कोई मनमुटाव वहाँ पर है, क्योंकि वहाँ पर तो सब ऑनलाइन ही ऑनलाइन है और हमारे नेता जो है वो कंटिन्यूस ऑफलाइन लोगों के बीच में रहने वाले नेता है और ऐसे नेतृत्व को लोग पसंद करते हैं। इसलिए शिवसेना में एकनाथ जी शिंदे इन्होंने जब से पार्टी संभाली है तब से इनकमिंग शुरू है। पश्चिम महाराष्ट्र की तुलना में महिलाओं की जो राजनीति में संख्या है वो मराठवाड़ा की महिलाओं की काफी कम है, उसके बारे में क्या बोलना चाहिए? देखिए, हमारे आज यहाँ पर 6 नगर सेविका है, कम ज़्यादा आंकड़ा होता रहता है। यहाँ पर भी अब महिलाओं का हम सक्षमीकरण हो, इसलिए ये संवाद दौरा है। आने वाले दिनों में यहाँ पर भी महिलाओं की जो प्रतिनिधित्व है वो आपको ज़्यादा मिलेगा। धन्यवाद। लाडली बहनों को जो निधि है वो मैंने ऑलरेडी जवाब दे दिया। सामाजिक न्याय मंत्री के वहाँ से दिया जा रहा है और आपके ही ग्रुप के सामाजिक न्याय मंत्री है, इसके ऊपर आपकी क्या राय है? नहीं, देखिए, सरकार का बजट होता है और सरकार के अलग अलग डिपार्टमेंट होते हैं। इसमें सरकार बजट में देखिए, ये जो हमारा फ्लैगशिप प्रोजेक्ट है, लाडली बहन योजना हमारा फ्लैगशिप प्रोजेक्ट है और उसके लिए सरकार को अगर कहीं से पैसा जुटाना है तो सरकार निश्चित जुटाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।